तर नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील श्री महाकाली देवीचा पालखी सोहळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तर आत्ता सध्या मी कोल्हापुरातील साकोली कॉर्नर परिसरामध्ये असणाऱ्या श्री महाकाली देवीच्या मंदिरापाशी आहे आणि मंदिराच्या कळसाला तुम्ही आता विद्युत रोषणाई बघितली असेल. खूप सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच मंदिराच्या समोरचा परिसर देखील तुम्ही बघू शकताय, गर्दीने फुलून गेलेला आहे. जवळजवळ आपण आता संध्याकाळी पालखी दरम्यान आलेलो आहे, त्यामुळं थोडी गर्दी मंदिरात आणि बाकी जी काही गर्दी आहे ती सर्व काही पालखी सोहळ्यासाठी रस्त्यावर असते. बघू शकता तुम्ही आता मंदिरामध्ये आता आपण आलोय आणि पहिला देवीचं दर्शन घेऊया. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर येथे वसलेल्या श्री महाकाली देवीचा पालखी उत्सव हा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे. हा उत्सव प्रामुख्याने अक्षय तृतीयाच्या सुमारास आयोजित केला जातो. या दरम्यान पालखी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात पार पडतो. तसेच पंचमी किंवा नवरात्रीच्या काळात देवीची आकर्षक पालखी मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. आपल्या हिंदू संस्कृतीतील जे काही जुनी परंपरा असलेले जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेले मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके असतील किंवा पारंपरिक बँड असेल, हे सर्व काही आपल्याला पालखी मार्गावर अनुभवायला मिळत होतं, बघायला मिळत होतं. कारण की जुन्या काळातील ज्या काही परंपरा आहेत त्या आपल्याला आत्ता सध्या पाहायला मिळत नाहीत. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक मर्दानी खेळ, पारंपरिक बँड असतील किंवा केरळमधून आणलेला जो काही बँड होता हे पालखीचं प्रमुख आकर्षण होता. तसेच पालखीचं जे काही विशिष्ट असं खास प्रमुख आकर्षण होतं ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. जो काही तो रथ उत्सव तिने आणला होता, रथ आणला होता, त्यामध्ये देवांची प्रतिकृती साठवण्यात आली होती. हे तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पालखीमध्ये देवीची उत्सव मूर्ती विराजमान असते, तर पालखीवर फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, लेझिमचा ताल, हलगीचा ठेका आणि पारंपरिक वाद्यांचा गजर असतो. पालखी मार्गावर काढण्यात आलेल्या फुलांच्या पायघड्या असतील, रांगोळ्या असतील, हे या पालखीचं मोठं आकर्षण असतं. तसेच पालखी मार्गावर विविध मंडळांच्या वतीने असे अंबाबाईचे, देवीचे कटआउट मूर्ती असतील हे उभारण्यात आलेलं असतं. पालखी मार्गावर ज्या त्या मंडळाच्या वतीने असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत असते. यामध्ये खिचडा भात असेल, तसेच गार सरबत असतील, हे सर्व काही वाटण्याचं काम जे काय आहे ते दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते यांच्या वतीने केले जाते. तसेच तुम्ही आता सध्या बघू शकता महालक्ष्मीची मूर्ती खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन उभा करण्यात आलेले आहे. तसेच पालखीमध्ये उंट, घोडे हे देखील असतात. पालखी सायंकाळी 7 वाजता बाहेर पडल्यानंतर महाकाली मंदिरातून सुरेश्वर मंदिर, राजघाट रोड, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक ते परत महाकाली मंदिर असा पालखीचा मार्ग असतो. डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा पालखी सोहळा म्हणजे सुंदर अशा प्रकारे ही पालखी सजवलेली असते आणि या सुंदर अशा पालखीमध्ये विराजमान असलेली देवी सर्वांना आशीर्वाद देत पुढे पुढे सरकत, तसं खूपच सुंदर असा क्षण असतो. आणि या क्षणाला खूप सुंदर अशा प्रकारे देवीची गायन सेवा केली जात असते.
पालखीसमोर केरळमधील थय्यम नृत्य पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षीचं खास आकर्षण पालखीचं होतं ते म्हणजे हा रथ. या रथावर महाकाली देवीची खूप सुंदर अशा प्रकारची मूर्ती, तसेच सिंहावर आरूढ असलेली देवीची मूर्ती, हे सर्व काही पाहण्यासारखं होतं. तुम्ही आता बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे मोठ्या मोठ्या मूर्त्यांचे रथ आणलेले आहेत. डोळे दिपवून टाकणारी अशी विद्युत रोषणाई व खूप सुंदर अशा प्रकारची विविध प्रकारची आतषबाजी या ठिकाणी सादर करण्यात आली. खूप सुंदर अशा प्रकारे आतषबाजी लावण्यात आली होती. पालखी सोहळा हा रात्री उशिरापर्यंत रंगला. महाकाली मंदिर येथे पालखी आल्यानंतर देवीचा गोंधळ कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता झाली. महाकाली तालीम मंडळ व भक्त मंडळाने उत्सवाचे सर्व काही नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडले. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.